फ्रीजमध्ये ठेवू नका या 4 वस्तू. ठेवाल तर तुम्ही घरात विष बनवत आहात. कोणत्या त्या वस्तू त्या माहीत करून घेऊया. आरोग्य प्रशिक्षक डिंपल जांगरा यांनी आपल्याला ह्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्या म्हणतात की पहिली वस्तू आहे कांदा, दुसरी वस्तू आहे लसूण, तिसरी वस्तू आहे आले किंवा अद्रक आणि चौथी वस्तू आहे भात. या 4 वस्तू आपण कधीही फ्रीजमध्ये ठेवू नये. त्या आपल्या आरोग्याला हानिकारक आहे असं त्यांनी संशोधनाद्वारे सिद्ध केलेलं आहे व त्या आपल्याला ते सांगत आहेत. आपण काय करतो, खाद्यपदार्थ जास्त वेळ टिकावेत म्हणून फ्रीजचा वापर करतो. पण काही पदार्थ फ्रीजमध्ये ठेवले तर ते विषारी बनतात व आपल्या शरीराला हानिकारक होतात. कॅन्सरसारख्या रोगाला आपण जणू आमंत्रणच देत असतो. आरोग्य प्रशिक्षक डॉक्टर डिंपल जांगरा यांनी हे शास्त्रीयदृष्ट्या आपल्याला सांगितलेलं आहे की काही वस्तू ज्या आहेत, ज्या आपण सहजपणे फ्रीजमध्ये टिकाव्यात म्हणून ठेवतो, तर त्या ठेवण्यामुळे आपल्या शरीराला त्याच्यामुळे किती त्रास होऊ शकतो किंवा ते विषासारखं आपल्या शरीरात काम करतात. म्हणून या 4ही वस्तू कांदा, लसूण, भात व अद्रक या 4ही वस्तू आपण कधीही फ्रीजमध्ये ठेवू नये. फ्रीजमध्ये ठेवल्यास त्यावर बुरशी तयार होते व ती बुरशी कॅन्सरसारख्या रोगांना आमंत्रण देत असते असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. वरील पदार्थ फ्रीजमध्ये ठेवणे किती धोकादायक आहे हे त्या सांगतात. त्या म्हणतात की तुम्ही सोललेली लसूण फ्रीजमध्ये ठेवू नका, कारण त्याला बुरशी फार लवकर लागते, जे आरोग्यासाठी घातक आहे. त्या म्हणतात गरज असेल तेव्हाच लसूण सोलून ठेवा, की आपल्याला लागेल तेवढाच सोला व ते उरलेली लसूण सामान्य तापमानात ठेवा असं त्यांचं म्हणणं आहे. डॉक्टरीणबाईंनी आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने हे सांगत आहेत की काही पदार्थ हे आपल्याला फ्रीजमध्ये ठेवल्याने किती हानिकारक होतात. कांदासुद्धा फ्रीजमध्ये ठेवला तर त्याचा स्टार्च साखरेत बदलतो व तो बुरशीसारखा बनतो व हे सर्व अस्वास्थ्यकारक आहे, कारण त्यात जीवाणू प्रवेश करतात असं त्या म्हणतात. आलं किंवा अद्रक फ्रीजमध्ये ठेवल्यास त्यावरही लगेच बुरशी वाढते व ते आपले मूत्रपिंड व यकृतास निकामी करतात. म्हणजे आलं हे नेहमी बाहेरच ठेवलं पाहिजे. आत ठेवलं तर ते बुरशी येते त्याच्यावर आणि ते तसंच जर आपण वापरलं तर आपल्या मूत्रपिंडाला व यकृताला ते निकामी करत असतात असं डॉक्टरीणबाईंचं म्हणणं आहे. कांदासुद्धा फ्रीजमध्ये ठेवला तर त्याचा स्टार्च साखरेत बदलतो व तो बुरशीसारखा बनतो असं त्या म्हणतात व हे सर्व आपल्या तब्येतीला, आयुष्याला धोकादायक आहेत. भात उरला की आपण तो सहजपणे फ्रीजमध्ये ठेवतो की दुसऱ्या दिवशी आपण फोडणीचा वगैरे करू, पण तो 24 तासांच्या वर ठेवू नका असा इशारा त्यांनी दिला आहे. 24 तासांच्या वर जर तो फ्रीजमध्ये राहिला तर तो विषकारक बनेल. म्हणून काही गोष्टी अशा आहेत की ज्या आपण फ्रीजमध्ये ठेवण्याने आपल्याला आपल्या जीवाला खूप धोका निर्माण होतो. असे हे प्रकार आपल्या आयुष्यात नकळत घडत असतात. केवळ अज्ञानापोटी आपण असे करतो. तेव्हा शास्त्रीयदृष्ट्या जे योग्य आहे तेच आपण करावे, कारण आपले स्वास्थ्य नेहमी आपल्याच हातात असते.